नमस्कार, वेलकम ऑल, वेलकम ऑल, वेलकम ऑल. सर्वांचं आज एंजलच्या वर्कशॉपमध्ये खूप खूप स्वागत आहे. येस, चला. आज मी शलाका, मी डॉक्टर शलाका चौधरी तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत करते. खूप खूप स्वागत करते. आज आपण बघणार आहोत एंजल्स. एंजल्स काय असतात? तर एंजल्स आपल्या लाईफमध्ये कशी नवी दिशा देणार आहेत आपल्या लाईफला, आपल्या जीवनाला, आपल्या आयुष्याला कशी नवीन आज दिशा मिळणार आहे, आज आपण इथे बघणार आहोत. आज तुम्हाला त्यांचे सायन्स, त्यांचे काय काय गाईडन्स आहेत, त्यांचे काय प्रोटेक्शन मिळतं आपल्याला त्यांच्यापासून, आज हे आपण सर्व समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. आणि एंजल्स आपल्या आयुष्यामध्ये आपल्याला कशा पद्धतीने मदत करतात हे देखील आज आपण बघून घेणार आहोत. ओके. तर सर्वात पहिले सगळ्यांचा पहिला प्रश्न आहे का मॅडम हे एंजल्स आहेत तरी कोण? तर एंजल्स हे आपले देवदूत असतात. देवाने दिलेला जो संदेश आहे आपल्यापर्यंत, आपण देवाला किती प्रश्न विचारत असतो? माझा आवाज सगळ्यांना ओके असेल तर चॅट बॉक्स मध्ये सगळ्यांनी येस म्हणा, नाही तर वाय टाका. फक्त थंब दाखवा, काहीतरी करा. येस, येस, येस. माझा आवाज ओके आहे? येस, येस. थँक्यू, थँक्यू, थँक्यू. ओके. तर सर्वांचा पहिला प्रश्न आहे का एंजल्स आहेत तरी कोण? एंजल्स कोण असतात? तर एंजल्स ह्या देवाने आपल्यापर्यंत, आपण देवाला किती प्रश्न विचारले आहे आजपर्यंत, त्याची उत्तर आपल्याला मिळता आहेत का? आपल्याला वाटतं देव तर माझ्याकडे लक्षच देत नाहीये. वाटतं ना, आपण वैतागून जातो का? कधी कधी एक वेळ असं येतं का आपण जी रोजची देवपूजा वगैरे काही करत असतो त्याच्यापासून पण हळूहळू दूर व्हायला लागतो, का रे देव माझं काही ऐकतच नाहीये. मी किती दिवसापासून देवाला माझा हा प्रॉब्लेम सांगते आहे, पण देवाचं माझ्याकडे लक्षच नाहीये. असं आपल्या मनात हळूहळू येतं. पण देव त्याचं जो मेसेज आहे तो आपल्यापर्यंत पाठवत असतो, पण तो आपण ओळखू शकत नाही का हा देवाने आपल्याला पाठवलेला मेसेज आहे. तर देवाचे जे मेसेज असतात ते पाठवतात, ते आपल्यापर्यंत घेऊन येतात, ते आहे एंजल्स. आपल्यापर्यंत ते मेसेज आणणारे देवदूत, त्यांना मेसेंजर तुम्ही म्हणू शकता. हे जे देवदूत असतात हे आपल्या सर्व प्रॉब्लेम्स मध्ये आपल्या सोबत असतात. ह्या ज्या एंजल्स असतात या सर्व प्रॉब्लेम्स मध्ये आपल्या सोबत असतात. मग आपले प्रॉब्लेम कोणते कोणते असतात? हेल्थचा प्रॉब्लेम आहे आपला, रिलेशनशिपचा प्रॉब्लेम तर आहेच, त्याच्यानंतर फायनान्स हा प्रॉब्लेम आपल्याला नेहमी त्रास देत राहतो. ओके. कारण कितीही कमवलं तरी पण ते असं वाटतं कमीच आहे. म्हणजे फायनान्सचा प्रॉब्लेम हा सर्वांना जाणवत राहतो. त्याच्यानंतर इमोशनल ब्रेकडाऊन आपले होत राहतात. का कधी आपण एकदम इमोशनल होऊन जातो, तर कधी एकदम ओके राहतो. कधी कधी इतकं अटॅचमेंट होऊन जाते आपली का आपल्याला त्याच्यातून बाहेर देखील पडता येत नाही. कधी सतत नकारात्मकता आपल्यापर्यंत पोहोचत असते. नेहमी निगेटिव्ह विचार येत असतात मनामध्ये. किती वेळा आपण पॉझिटिव्ह विचार करतो स्वतःला आणि परत मोटिवेट करतो का नाही, येस मी करू शकते. बऱ्याच वेळा आपल्यामध्ये ही निगेटिव्हिटी एनर्जी येत असते. मग ही आपल्याला दूर करण्यासाठी एंजल्स आपल्याला सपोर्ट करणार आहेत. आपल्याला एक अदृश्य मदत आपल्याला त्यांच्याकडनं मिळत असते. आणि ती आपल्याला मदत घेण्यासाठी एंजल्स आपल्या सोबत असतात. जसं आपल्याला बघा गार्डियन एंजल्स असतात. एंजल्सचे पण प्रकार आहेत, त्यातले सगळ्यात पहिले जे आहे ते गार्डियन एंजल्स आहेत. ते गार्डियन एंजल्स काय करतात? आता सगळ्यात पहिले गार्डियन एंजल कोण असतात ते बघूया. गार्डियन एंजल हे बघा, तर आपल्या खूप जवळची व्यक्ती असते आणि ती आपल्याला खूप लवकर सोडून देवाच्या घरी गेलेली असते. तिचे ब्लेसिंग्स आपल्या सोबत असतात आणि ती व्यक्ती नेहमी आपल्याला आपले गार्डियन एंजल बनून आपल्या सोबत राहते. आणि ही प्रत्येकाला सोबत असते. जसं आपले जे एंजल्स आहे, जसं आपण जन्म घेतलेला आहे, तर आपल्या जन्मासोबत आपल्याला देवाने 2 एंजल्स दिलेले आहेत. मग तुम्ही म्हणाल, मॅडम मग कुठे आहेत त्या एंजल्स? आमच्यावर इतके प्रॉब्लेम येत आहेत, तर त्या एंजल्स आहेत तरी कुठे? आणि कधी आम्हाला मदत करणार आहेत? तर ह्या ज्या एंजल्स आहे, आपल्याला देवाने पाठवलेले आहेत आपल्या सोबत.
पण त्यांची एकच अट असते का जोपर्यंत तुम्ही आम्हाला बोलवणार नाही तोपर्यंत आम्ही तुमच्या मदतीला येणार नाही. एंजल्सची अट असते का जोपर्यंत तुम्ही आम्हाला बोलवणार नाही तोपर्यंत आम्ही तुमच्या मदतीला येणार नाही. मग आता एंजलला बोलवायचं कसं? कॉल कसा करायचा? एंजलला बोलवायचं कसं? त्यांच्याशी कनेक्ट कसं व्हायचं? याच्यासाठी आपण एंजल्सचा जो आपण कोर्स बघणार आहोत तो बेसिक आणि ऍडव्हान्स दोघं राहणार आहे. त्याच्यामध्ये एंजलला कॉल कसा करायचा आहे, त्यांच्याशी आपलं कनेक्शन कसं स्थापित करायचं आहे, हे सर्व आपण बघणार आहोत. त्याच्यानंतर जे आपण गार्डियन एंजल्स बघत होतो, हे जे गार्डियन एंजल आहे हे आपल्या प्रत्येक वेळेला आपल्या मदतीला असतात. मग गार्डियन एंजल कोणाबरोबर? आपण ज्या वेळेला गार्डियन एंजल्सचं अटोनमेंट घेतो त्यावेळेला त्या जे गार्डियन एंजल आहे त्यांचं आणि तुमचं अटोनमेंट करून दिलं जातं. तुमचा शक्तिपात करून दिला जातो. का त्याच्यामध्ये तुम्हाला जाणवतात का तुमच्या सोबत किती गार्डियन एंजल्स कनेक्ट झालेले आहेत. एक आहे, दोन आहे किंवा दोन पेक्षा जास्त गार्डियन एंजल्स आपल्या सोबत आहेत. आणि मग एकदा आपण त्यांच्याशी जर कनेक्ट झालो तर ते नेहमी आपल्या सोबत असतात. नेहमी त्यांनी हात धरलेला असतो असं आपल्याला जाणवतं का इथे आपण कधीच एकटं आहोत असं आपल्याला वाटत नाही. लाईफ मध्ये बऱ्याच गोष्टी अशा असतात तर त्यावेळेला आपल्याला मध्ये जी नकारात्मकता येते ना त्यावेळेला असं वाटतं मी एकटीच आहे. देवाला सांगून सांगून थकली. देवाचं माझ्याकडे लक्ष नाहीये. माझ्याकडे कोणाचंच लक्ष नाहीये. मी आता एकटीच आहे. अशी नकारात्मकता आपल्यामध्ये येते. आणि त्यावेळेला आपल्या सोबत असतात ते गार्डियन एंजल्स. मला आता तुम्ही एक सांगा का तुम्हाला कधी असं तुम्ही आहे रस्त्याने चालले आहात किंवा तुम्ही घरात बसलेले आहात तर तुमच्या आजूबाजूने तुम्हाला बटरफ्लाय आल्यासारखं वाटतं का कधी? तुमच्या घराच्या इथे फुलं झाडं आहेत पण झाडाला एकही फूल नाही आहे पण तरी देखील त्या झाडांच्या आजूबाजूला बटरफ्लाय आहेत का? तुमच्या घराच्या आजूबाजूला आहेत का? दिसतायत का बटरफ्लाय? हा येस. प्रीतिका शेट्टी मॅडम थंब दाखवत आहेत. येस त्यांना दिसत आहेत. अजून अनुष्का मॅडम येस येस. मोहिनी पोद्दार मॅडम येस व्हेरी गुड. बऱ्याच लोकांना दिसत आहे. नंदकुमार सर ओके. कारण माझ्याकडे आता 4 स्क्रीनवर लोक आहेत. त्याच्यामुळे मला जे फ्रंट स्क्रीनवर ज्यांचे कॅमेरे ऑन आहेत तेच दिसतील. ज्यांचे कॅमेरे बंद असतील ते मला दिसू शकणार नाहीत. त्याच्यामुळे तुम्हाला पटापट कॅमेरे ऑन करायचे आहेत. ओके येस. तर हे जे साईन आहेत एंजलचे का मी तुमच्या सोबत आहे हे दाखवण्यासाठी त्यांचे साईन असतात. का बघा आपल्याला जेव्हा 444 नंबर दिसतो आपण जेव्हा बाहेर जात असतो तर आपल्याला एखाद्या व्हेइकलवर 444 नंबर दिसतो. आपल्याला ना ज्यावेळेला आपण एंजलशी कनेक्ट होतो ना तर त्यावेळेला ऑटोमॅटिक आपल्याला असे ट्रिपल नंबर दिसायला लागतात. हा ठीक आहे दीपाली मॅडम तुमचा कॅमेरा ऑन नका ठेवू तुम्ही. ओके ऑफिसमध्ये आहात तर काही प्रॉब्लेम नाही आहे. जे ऑफिसमध्ये आहे त्यांनी कॅमेरा ऑफ ठेवला तरी चालणार आहे. ओके. तर ज्या वेळेला आपण व्हेइकलने कुठे बाहेर जात असतो तर आपल्या आजूबाजूला आपल्या नंबर्स दिसतात. काही नंबर आणि नंबरची दिसायची जी सुरुवात असते ना ती डबल नंबर पासून होते. अगदी पहिले 1-2 दिवस आपल्याला डबल नंबर दिसतात आणि त्यानंतर ते हळूहळू ट्रिपल नंबर दिसायला लागतात. आता हे ट्रिपल नंबर आहे, हे बटरफ्लायज आहे आणि आज मी तुमचं एक छानसं मेडिटेशन घेणार आहे एंजलचं. तर त्याच्यामध्ये देखील तुम्हाला कधी गरम एनर्जी जाणवेल, कधी थंड एनर्जी जाणवणार आहे. कधी आपण आता इथे बसलो आहे, एंजल विषयी नुसतं बोलतो आहे आपण, तरी देखील एखाद्याला ना जवळून अशी गरम किंवा थंड हवेची झुळूक गेल्यासारखं जाणवणार आहे. का एंजल त्यांचे साईन देत असते का बघ मी तुझ्या बाजूने जाते आहे. माझ्याशी कनेक्ट हो. तुम्ही घरात आता दारं खिडक्या बंद करून बसलेले आहात आणि तुम्ही ज्या रूम मध्ये आहात त्या रूम मध्ये एखादं फेदर तिथे उडून येणार आहे. असं फेदर कधी त्याच्या फेदरचे वेगवेगळे कलर्स असतात आणि ते प्रत्येक कलर्स तुम्हाला काहीतरी साईन देत असतं. का जसं व्हाईट कलरचं फेदर आलेलं आहे, येलो कलरचं फेदर आलेलं आहे, ब्ल्यू कलरचं फेदर आलं आहे. तुम्ही म्हणाल मॅडम हे असे फेदर तर भरपूर उडतात तो बाहेर तर भरपूर पक्षी उडतात. तुम्ही मला सांगा गोल्डन कलरचा पक्षी कधी उडताना लवकर दिसतो का आपल्याला?
आपल्याकडे येऊन जाऊन उडतात ते फक्त कबूतर हो. आणि कबूतरचे व्हाईट आणि ब्लॅकच्या कलरच्या व्यतिरिक्त कोणते फेदर असतात सांगा बरं. पण जर तुम्ही बसलेले आहात, किचन मध्ये आहात आणि तिथे तुम्हाला एखादी छान गोल्डन कलरचा फेदर उडून तुमच्या जवळ आला, तर तो कोणाचा आहे? काय समजणार आहात? एंजल तुम्हाला काहीतरी साईन देते आहे का मी तुमच्याशी कनेक्ट होत आहे. बऱ्याच वेळेला काय होतं आपल्या मनामध्ये इतके विचार चालू असतात का आपल्याला आता काही ज्या हाऊसवाईफ आहेत त्या लवकर घरातून बाहेर पडत नाही. मग त्यांना हे व्हेइकलचे ट्रिपल नंबर कसे दिसणार आहेत? टीव्ही आहे ना, टीव्ही बघतो ना आपण. टीव्हीच्या खाली नंबर चालू असतात बघा, हेडलाईनच्या खाली. तर त्याच्यामध्ये तुम्हाला ट्रिपल नंबर दिसायला सुरुवात होते. आणि आजचं जेही वर्कशॉप करतील त्यांना हे जे मी साइन सांगते आहे, जर त्यांनी आज ते बघण्याचा प्रयत्न केला तर आज त्यांना कुठेतरी नक्की मिळणार आहे. आणि आज आपल्या ह्या वर्कशॉपमध्ये माझे जुने स्टुडंटही आहे. तर त्यांना त्यांच्या टेबलावर वगैरे सुद्धा एखादी फेदर उडून येऊन बसणार आहे किंवा एखादी बटरफ्लाय तुमच्या घरात राहणार आहे. तुमच्या घरात एखादी बटरफ्लाय येणार आहे आज बघा तुम्ही. आणि तो काहीतरी मेसेज द्यायला आलेला आहे. आणि तो मेसेज आपल्याला जाणून घ्यायचा आहे का मी देवाला विचारलेल्या कोणत्या प्रश्नाचं उत्तर देवाने मला या बटरफ्लायच्या थ्रू दिलेलं आहे. आपल्या ज्या आरोग्याच्या समस्या असतील, रिलेशनच्या समस्या असतील, त्याच्यावर मला ईश्वर काय सोल्युशन देतो आहे. कधी कधी काय होतं माहितीये का, बटरफ्लाय वगैरे हे तर आपल्याला दिसतच असतं, पण आपले बुक्स ठेवलेले राहतात सेल्फवर आणि आपण खूप विचारात बसलो आहे का मला या अच्छा. अतुल सरांना 222 हा नंबर दिसलेला आहे. येस, व्हेरी गुड. बघा, सेशन चालू असतानाच त्यांना 222 नंबर दिसलेला आहे. येस, व्हेरी गुड. तर प्लीज मेसेज करू नका लवकर. माझी ना लिंक तुटून जाते क्लासची. ओके. मग कारण ना मेसेज वाचला जातो आणि बाकीच्यांना वाटतं मॅडम मध्येच काय बोलायला लागल्या वेगळंच. ओके. तर ज्या वेळेला आपण बसलेलो आहे, खूप विचारात आहे, खूप टेन्शन मध्ये आहोत. का रे ह्या प्रश्नाचं उत्तर मला हा प्रॉब्लेम येतो आहे, याच्यातून मी कसं बाहेर पडायचं आहे, ह्या वर्षाचं जे इन्क्रिमेंट आहे ते माझं कसं होणार आहे, काय होणार आहे, मी किती प्रयत्न केले पाहिजे, माझं किती इन्क्रिमेंट होणार आहे, काय होणार आहे, ह्याचे वेगवेगळे प्रश्न आपल्या मनामध्ये असतात. आणि आपण विचार करत असतानाच आपल्या सेल्फवरचं एखादी बुक खाली पडतं. एखादी बुक खाली पडतं आणि ते असं डबल हे करून पडतं. ते ज्यावेळेला तुम्ही उचलतात आणि त्या बुकची पेज जेव्हा बघतात ना, तर तुम्ही नीट लक्ष देऊन बघितलं तर तुमच्या प्रश्नाचं उत्तर त्या बुकमध्ये एंजलने पाठवलेलं असतं आणि बरोबर तेच पेज तिथं ओपन झालेलं असतं. इथपर्यंत तुम्हाला एंजल्स मदत करत असतात. तर तुमच्या प्रश्नांची जी उत्तरं आहेत, ती सर्व तुम्हाला देतात आणि नुसती प्रश्नांचीच उत्तरं देत नाही, तुम्हाला प्रत्येक ठिकाणी मदत करत असतात. प्रत्येक ठिकाणी. बघा तुम्ही कुठे फॅमिली सोबत बाहेर गेलेले आहात आणि तुमची कार पंक्चर झाली. तुम्ही फक्त एंजलला कॉल करून सांगितलं की एंजल मला पटकन मेकॅनिकलची सोय करून दे. कोणीतरी मेकॅनिक इथे आला पाहिजे. किंवा काहीतरी अशी मदत कर का माझं जे गाडीचं टायर आहे ते व्यवस्थित होऊन मी पुढच्या प्रवासाला जाईल. तर काही ना काही अशा पद्धतीने मदत तुम्हाला मिळणार आहे का तुम्ही विश्वासच करणार नाही. आपण म्हणतो ना अशा वेळेला का रे देवासारखा धावून आलास बरं का. होतात का आपल्या लाईफमध्ये असे इन्सिडेंट का आपण लगेच म्हणतो का रे तू देवासारखा धावून आलास रे, थँक यू तुला देवानेच पाठवलं आहे. मग हे जे असतात ना हे एंजल्सच आपल्या बरोबर आलेले असतात. एक माझ्याकडे असंच एक स्टुडंट होते. त्यांच्या आईची तब्येत बरोबर नव्हती आणि त्यांना खूप विकनेस आला होता. त्याच्यामुळे आईला जेवणही बनवता येत नव्हतं आणि इकडे त्यांच्या मुलाची 10वी एक्झाम होती. तरी हा पण आईकडे माहेरी जाऊ शकत नव्हता आईची काळजी घ्यायला जाण्यासाठी. का मुलाचे पेपर्स आहेत त्याच्याजवळ थांबणं महत्वाचं आहे. मग त्यावेळेला त्यांनी एंजल्सची मदत घेतली. एंजलला कॉल करून सांगितलं का आई माझी तिकडे आहे, त्या गावाला आहे. तर तिथे तू अशी जा आणि आईला जे डॉक्टरकडे घेऊन जाणं आहे, तिला रोज गरम गरम जेवण करणं आहे, त्याच्यानंतर तिचे जे वेळेवर मेडिसिन देणं आहे, हे सर्व तुला बघायचं आहे. असं तू एंजलला त्यांनी कॉल करून सांगून दिलं. एंजलचाही जो सगळ्यात महत्वाचा राजा असतो त्यांना कॉल करून त्यांनी सांगून दिलं.
आणि एंजल त्यानंतर त्यांनी जेव्हा आईला कॉल केला की तू आज जेवलीस का, तर आईने मेसेज दिला त्यांना की हो माझं जेवण झालं, मला आज ह्या आल्या होते, माझी मैत्रीण होती, ती गरम गरम डबा घेऊन आली. आई तू दवाखान्यात गेली होती? अगं हो, माझी ती दुसरी मैत्रीण आली होती, ती मला बरोबर दवाखान्यात वेळेवर घेऊन गेली. आई तू मेडिसिन घेतलीस का? हो अगं, ती एक आज आली होती आपली मावशी आल्या होत्या कामवाल्या, त्यांनी मला वेळेवर मेडिसिन पण दिले. म्हणजे आईचं जे होतं का एंजल कोणत्या ना कोणत्या रूपाने आईचं जे होतं वेळेवर मेडिसिन देणं, दवाखान्यात घेऊन जाणं, हे सर्व आईचं बरोबर करून घेतलं. आणि मुलाची एक्झाम झाल्यावर जेव्हा त्या लेडीज आईला भेटायसाठी गेल्या, आईला बरं नसल्यामुळे घराची साफसफाई झालेली नव्हती जास्त. मग त्यावेळेला जेव्हा त्या साफसफाई करायला लागल्या, तर तेव्हा त्यांना आईच्या बेड जवळ बरेच फेदरचे वेगवेगळ्या कलरचे फेदर्स दिसले. जसं ब्लू कलर, येलो कलर, ग्रीन कलर. तर हे फेदर्स आईच्या बेड जवळ त्यांना सापडले आणि त्यावेळेला त्यांचा ट्रस्ट झाला का येस, एंजल खरंच आईची मदत करत होत्या. येस, इथे खरंच एंजल्स होत्या आईजवळ आणि आई आज एकदम व्यवस्थित झालेली आहे. म्हणजे या पद्धतीने आपण मदतीला देखील पाठवून देऊ शकतो एंजल्सला. बरं एका दिवसाला आपण किती एंजल्सची मदत घेऊ शकतो? असंख्य. तिथे आपल्याला लिमिटेच नाहीये. का एंजलला आपण कुठेही मदतीला पाठवू शकतो. इव्हन तुम्ही अजून हे करू शकतात. आपण टीव्हीवर न्यूजही बघतो बघा. कधी-कधी ॲक्सिडेंट होतात. मोठ्या-मोठ्या काही घटना होतात, का ज्या नको व्हायला पाहिजेल अशा घटना होतात. तिथे आपण प्रत्येक वेळेला जाऊ शकतो का मदतीला? नाही जाऊ जाऊ शकत. पण जर असा खूप मोठा ॲक्सिडेंट झालेला आहे, तर आपण घरी बसल्या-बसल्या एंजलला कॉल करून सांगू शकतो, का एंजल्स तुम्ही इथे पटकन याच ठिकाणी असा ॲक्सिडेंट झालेला आहे. पटकन तिथे जा. तिथे लवकरात लवकर हॉस्पिटलची, ॲम्ब्युलन्सची, डॉक्टरांची लवकरात लवकर त्यांना मदत मिळू द्या आणि लवकर त्यांना सगळ्यांना सुखरूप होऊन घरी परत जाऊ द्या. असं आपण एंजल्स पाठवून देऊ शकतो. किती वेळ लागतोय हो आपल्याला एंजलला कॉल करून सांगायला? आणि एंजलला जेव्हा आपण कॉल करतो, सांगतो, तर दिवसभरात आपल्याला एंजलसाठी अर्धा तासही काढायची गरज नाहीये. चालता, फिरता, बोलता केव्हाही तुम्ही एंजल्सशी कनेक्ट होऊ शकतात आणि तिला बोलू शकतात. का तुम्हाला मेडिटेशन करायची गरज आहे? का तुम्हाला प्रॉपर त्यांच्यासाठी ध्यान साधना करून बसावं लागेल आणि मग एंजल कनेक्ट होतील असं काहीच नाही. एंजल ही इतकी प्युअर एनर्जी आहे का तुम्हाला चालता, बोलता, तुम्ही गाडी चालवत असताना कधीही एंजलला कॉल करून तुमच्या मनातलं सांगू शकता. जेही लोक एंजल्सच्या बरोबर कनेक्ट होतात ना, त्यांना लाईफमध्ये कधीच एकटं वाटत नाही. का आता त्यांना हे जे प्रॉब्लेम्स असतात ना लाईफमधले, हेल्थचे इश्यू, मनी इश्यू, नंतर रिलेशनशिप मधले इश्यू, एन्झायटी, चिडचिड होणे, राग होणे, हे ऑटोमॅटिक इतके शांत होऊन गेलेले असतात. कारण त्यांना माहिती असतं आता प्रत्येक याच्यावर माझ्या प्रॉब्लेमवर सोल्युशन आहे. एंजल्स माझ्या बरोबर आहे. आणि मी एंजल्सची मदत प्रत्येक ठिकाणी माझ्या लाईफमध्ये घेऊ शकते. इव्हन आपले मुलं घरी यायला उशीर जरी झाला, आपल्या मिस्टरांना जरी घरी यायला उशीर होतोय, आता उशीर होतोय, एक तर ते पाणी पावसात अडकतात किंवा ट्रॅफिकमध्ये अडकतात. रोजच्या रुटीनमध्ये त्यांना ह्या 2-3 गोष्टींमुळे घरी यायला उशीर होतो. मग त्यावेळेला जरी आपण एंजलला कॉल करून सांगितलं का माझ्या मिस्टरांना वेळेमध्ये घरी घेऊन ये आणि त्यांना सुरक्षा कवच प्रदान कर. तुमचे मिस्टर घरी येतील आणि तुम्ही विचाराल ना, आज कसं काय लवकर आले? तर ते म्हणतील, "अगं आज लवकर तर आलोच नसतो. इतकं रस्त्यात ट्रॅफिक जाम होतं, पण काय झालं काय माहिती पटापट रस्त्यातलं ट्रॅफिक बाजूला झालं आणि मी लवकर आलो. जर ते ट्रॅफिक बाजूला झालं नसतं, तर अजून 1 ते 1.5 तास मी आलो नसतो घरी. इतकं जाम ट्रॅफिक होतं आज." आला का रिझल्ट तुम्हाला लगेच एंजलचा? एंजल लगेच आपल्याला अशी मदत करत असते. आपली मुलं देखील स्कूलला गेलेले आहे, कॉलेजला गेलेले आहे आणि पावसाचं वातावरण झालेलं आहे. हा स्वतः मी एक्सपिरियन्स घेतलेला आहे. का माझी मुलगी कराटेच्या क्लासला गेली आणि त्यावेळेला संध्याकाळी इतका जोरात पाऊस सुरू झाला. तर मी एंजलला फक्त म्हटलं का मी तिला आता लगेच घ्यायला जाते आहे, पण मी घरी येत नाही तोपर्यंत बिलकुल पाऊस पडू नको देऊ. मी आल्यानंतर तू पडू दे पाऊस. मी घरी आली आणि जोपर्यंत घराचं लॉक उघडते तोपर्यंत एक थेंबही पाऊस पडला नाही आणि त्यानंतर लगेच जोरात पाऊस चालू झाला. मी मुलीला सुखरूप घरी घेऊन आल्यानंतर. म्हणजे आपण एंजलला लगेच त्या क्षणाला सुद्धा आपण तिची मदत मागू शकणार आहोत आपल्या लाईफमध्ये. ओके? येस.
आपला पाऊस पडणार आहे हे आपल्याला 5 मिनिटं आधी कळतं का कधी? त्याचं वातावरण होऊन जातं ना पावसाचं. आपल्याला अंदाज येऊन जातो का अरे आता थोडा पाऊस येणार आहे. ओके. मग त्यानुसार मी पण एंजलला लगेच कॉल करून सांगितलं का पावसाचं वातावरण झालंय, माझी मुलगी घरी येत नाही, तोपर्यंत पाऊस येऊ देऊ नको. कारण लगेच एक मेसेज आला, मॅडम 15 मिनिटात हे सगळं कसं झालं? इतके सगळ्यांचे एकदम वेगळे प्रश्न राहतात. ओके. येस. माझा आवाज सगळ्यांना ओके आहे? येस. आता तुम्हाला कल्पना करायची आहे का एंजल्स तुम्हाला मदत करत आहे. जसं तुमची मुलं आहेत ते स्टडी करत नसतील, तर तुम्ही एंजल्सची मदत घेऊ शकतात आणि तुम्हाला त्यांच्यात 15 दिवसातच लगेच त्यांचा स्टडी झालेला आणि त्यांचा स्टडी होतो आहे, याच्यात लगेच फरक जाणवणार आहे. त्याच्यानंतर एक हसबंड वाईफचं जोडी होती. त्यांच्यात नेहमी भांडणं होत राहायची. पण त्यांच्या वाईफने ज्या वेळेला त्यांच्या एंजल्सची मदत घेतली, तर त्या वेळेनंतर त्यांचे जे भांडणं होते ते खूप प्रमाणात कमी झाले आणि दोघंही एकमेकांबरोबर आनंदाने राहू लागले. इथपर्यंत त्यांच्यामध्ये एंजलमुळे बदल झालेला आहे. ज्यांना पैशांचा प्रॉब्लेम आहे, मनी रिलेटेड प्रॉब्लेम आहे, त्या व्यक्तीला म्हणजे ज्यांचा पैसा कधी स्टक झालेला असतो, पेमेंट कधी वेळेवर होत नसतात, त्या लोकांना देखील त्यांनी आर्क एंजल एरियल बरोबरच त्यांनी हे केला, कॉल केला, तर विदिन त्यांच्या 15 दिवसाच्या आत सगळे जॉबचे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतात आणि त्यांना सॅलरी पण डबल व्हायला लागते. फक्त तुम्ही कॉल करताना किती श्रद्धेने करता आहेत. तिथे ऐसाही होता है का? असा जर तुम्ही प्रश्न केला, तर तिथे तुम्ही एंजल पर्यंत किंवा कोणत्याही डिवाइन एंजल एनर्जीज पर्यंत तुम्ही पोहोचू शकणार नाही. तुम्हाला या ज्या डिवाइन एनर्जीज आहेत त्यांच्यावर पूर्ण ट्रस्ट ठेवून तिथे वर्क करायचं आहे. का हे ईश्वर ऐसा ही हो, हे ईश्वर ऐसा ही हो, हे ईश्वर ऐसा ही हो. तेव्हाच त्या वर्क करणार आहेत तुमच्या बरोबर. मनामध्ये किंतु परंतु ठेवला तर ते तुमच्या बरोबर वर्क करणार नाही. त्याच्यानंतर तुम्हाला आपल्याला आता बघायचं आहे एक छानसं मेडिटेशन. ओके. त्याच्यात तुम्हाला आज एंजलची एनर्जी स्वतःला जाणवणार आहे. ओके. तुम्ही म्हणताय मॅडम तुम्ही केव्हाचं सांगता आहे ते ऐकायला खूप छान वाटतं आहे, पण ती एनर्जी आम्हालाही फील झाली पाहिजे. आता डिव्हाइन एनर्जी आहे. ओके. याच्यासाठी सगळ्यात पहिले शक्तिपात महत्वाचा आहे. ओके. पण आज मी तुम्हाला शक्तिपात न घेता एक थोडीफार प्रमाणामध्ये एनर्जी जाणवून देणार आहे. ज्यांचा शक्तिपात होतो त्यांना जास्त प्रमाणात ती एनर्जी जाणवते. पण आज मी तिथे तुम्हाला ती एनर्जी जाणवणार आहे. ओके. रेडी आहेत सगळे? ओके. चला. सर्वांनी ताठ बसायचं आहे. थोडं पाणी पिऊन घ्या. सर्वांनी ताठ बसायचं आहे. पाणी पिऊन घ्यायचं आहे. पाठीचा कणा ताठ. डोळे हलके बंद. हळूवार डोळे बंद करायचे आहेत. ज्यांना पण चष्मा आहे त्यांनी चष्मा काढून घ्यायचा आहे. संपूर्ण लक्ष आपल्या श्वासांवर केंद्रित करायचं आहे. डोक्यापासून ते पायापर्यंत संपूर्ण शरीर रिलॅक्स होत आहे. डोक्यापासून ते पायापर्यंत संपूर्ण शरीर रिलॅक्स होत आहे. संपूर्ण शरीर रिलॅक्स होत आहे. दीर्घ श्वास घ्यायचा आहे आणि हळूवार सोडायचा आहे. दीर्घ श्वास घ्यायचा आहे आणि हळूवार सोडायचा आहे. येणारा संपूर्ण श्वास, येणाऱ्या आणि जाणाऱ्या संपूर्ण श्वासावर लक्ष केंद्रित करायचं आहे. येणारा प्रत्येक श्वास आपल्या जीवनात परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्य घेऊन येत आहे. जाणारा प्रत्येक श्वास
आपल्या शरीरातून दुःख, निराशा, असमाधान कायमस्वरूपी काढून टाकत आहे. कायमस्वरूपी काढून टाकत आहे. कल्पना करा, ब्रह्मांडातून एक वैश्विक शक्ती येत आहे. दिव्य जांभळा प्रकाश ब्रह्मांडातून येत आहे. आपल्या क्राउन चक्रावर ब्रह्मांडातून दिव्य जांभळा प्रकाश येत आहे आणि तो संपूर्ण शरीरात पसरत आहे. तो संपूर्ण शरीरात पसरत आहे. आपल्या डोक्यातील सर्व भाग दिव्य अशा जांभळ्या प्रकाशाने व्यापून टाकला आहे. गळ्यापासून ते पोटापर्यंत संपूर्ण भाग जांभळ्या प्रकाशाने व्यापून टाकला आहे. आणि हा दिव्य जांभळा प्रकाश आपल्या शरीराच्या पोटापासून ते पायापर्यंत खाली येत आहे. डीपर, डीपर, डीपर. आपले संपूर्ण शरीर जांभळ्या प्रकाशाने व्यापून गेले आहे. आणि आता तुम्हाला अनुभव करायचा आहे, आपले 7 चक्र, औरा दिव्य जांभळ्या प्रकाशाने व्यापून गेले आहे. व्यापून गेले आहे. शरीरातील सर्व नकारात्मक ऊर्जा निघून जात आहे. आणि आपल्याला खूप शांत आणि रिलॅक्स वाटते आहे. हलके वाटते आहे. मनातील ओझे, टेन्शन, चिंता निघून गेलेली जाणवत आहे. शरीर दिव्य जांभळ्या प्रकाशाने ऊर्जावान झालेले आहे. आपले शरीर दिव्य जांभळ्या प्रकाशाने ऊर्जावान झालेले आहे. वा, किती सुंदर अनुभव येत आहे. किती सुंदर अनुभव येत आहे. आणि आता तुमच्या आजूबाजूला एक सुंदर गोल्डन लाईट येतो आहे, ही कल्पना करायची आहे. तुमच्या आजूबाजूला एक गोल्डन लाईट येतो आहे, ही सर्वांनी कल्पना करायची आहे. ही गोल्डन लाईट आता तुमच्या माइंडला शांत करतो आहे. सर्व विचारांची गर्दी तिथून निघून जात आहे. कल्पना करा, तुमच्या समोर एक सुंदर व्हाईट एंजल उभी आहे. कल्पना करा, तुमच्या समोर एक व्हाईट सुंदर अशी एंजल उभी आहे. तिच्या पंखांमधून सौम्य प्रकाश तुमच्याकडे येतो आहे. तिच्या पंखांमधून सौम्य प्रकाश तुमच्या मध्ये येतो आहे. तुम्हाला हलका आणि शांत, सुरक्षित वाटायला लागलं आहे. तुम्हाला शांत आणि सुरक्षित वाटायला लागलं आहे. एंजल तुमच्याकडे बघून हसत आहेत. आता मनातल्या मनात एक प्रश्न आपल्याला एंजलला विचारायचा आहे. डिअर एंजल, कृपया माझ्या आयुष्याला योग्य दिशा दाखवा. सर्वांनी एंजलला मनातल्या मनात प्रश्न विचारायचा आहे. डिअर एंजल, कृपया मला माझ्या आयुष्याला योग्य दिशा दाखवा. तुम्हाला आता शरीरात उबदारपणा जाणवेल किंवा गारवा जाणवेल किंवा हलके व्हायब्रेशन जाणवतील. कोणाला हलके व्हायब्रेशन जाणवणार आहेत. आता तुमच्या हृदयात एक प्रकाश पेटल्यासारखा वाटतो आहे. तुमच्या हृदयात प्रकाश पेटल्यासारखा वाटतो आहे. हा प्रकाश एंजल तुम्हाला देत आहे. हिलिंगचा प्रकाश, प्रोटेक्शनचा प्रकाश, अबंडन्सचा प्रकाश. हिलिंगचा प्रकाश, प्रोटेक्शनचा प्रकाश,
अबंडन्सचा प्रकाश, हा गोल्डन लाईट काही सेकंद अनुभव करायचा आहे. काही सेकंद अनुभव करायचा आहे. सर्वांनी आपले दोन्ही हात एकमेकांना जोडून एंजलला थँक्यू म्हणायचे आहे. थँक्यू एंजल, थँक्यू एंजल, थँक्यू एंजल. दोन्ही हात एकमेकांवर रब करून चेहऱ्यावर ठेवायचे आहेत. दोन्ही हात रब करून चेहऱ्यावर ठेवायचे आहेत. आपल्या हातांच्या अंधारातच डोळे उघडायचे आहेत. आपल्या हातांच्या अंधारातच डोळे उघडायचे आहेत. रिलॅक्स, रिलॅक्स, जस्ट रिलॅक्स, जस्ट रिलॅक्स. चला मला सांगा, कोणाला एंजलची एनर्जी जाणवली? कोणाला जाणवली एंजलची एनर्जी? मोहिनी मॅडम बोला, माईक ऑन करा. मला आहे ना एक छोटं बेबी दिसलं आणि दुसरी एक मुलगी दिसली आणि ना माझे पाय आहेत ना असे व्हायब्रेट झाल्यासारखे उडत होते. अच्छा, हा येस, व्हेरी गुड. छोटी मुलगी दिसली म्हणजे काय आहे याचा अर्थ? बेबी का बेबी म्हणजे एंजल? हा बेबी एंजल असते ना, म्हणजे 6-7 महिन्याचं बेबी असतं ना, तर ते फ्रॉक मध्ये होतं आणि त्या असं इथे काहीतरी बांधल्यासारखं त्याला, आणि असं दात असं ओठामध्ये हात करतात ना छोटे बेबीचे, तसं होतं ते. अच्छा, छोटे एंजल्स, छोटी मुलगी म्हणजे बेबी एंजल्स तुम्हाला दिसले आहे आणि त्या हं. काहीतरी तुम्हाला मेसेज देता आहेत. ओके, आणि एक मोठी होती, म्हणजे एक जवळजवळ 5-6 वर्षाची एक होती. असे 2 अच्छा बेबी अच्छा हे झाले. अच्छा अच्छा. बघा, एकाच मेडिटेशन मध्ये तुम्ही किती सुंदर एंजल बरोबर कनेक्ट होता आहात. ओके, येस. सुप्रिया मॅडम बोला. हा मॅडम, थोडंसं व्हायब्रेशन जाणवलं, म्हणजे डोक्यापासून ते असं कमरेपर्यंत व्हायब्रेशन, येस आणि तळवे एकदम गरम झाले हाताचे. येस. स्नेहल मॅडमला गोल्डन बर्ड दिसला बघा, किती सुंदर, किती सुंदर. स्नेहल मॅडम खूप छान हे झाली, एनर्जी मॅच झाली तुमची. उर्वी मॅडम म्हणताय मला एंजल दिसली. अरे वा, सुंदर एंजल दिसली. येस. आणि वृषाली मॅडम तुम्ही बोला. इकडे मेसेज चालू आहे ना, इकडे मी मेसेज पण वाचते आहे. नीतू मॅडमला कलर आणि व्हायब्रेशन जाणवले. येस, व्हेरी गुड. मला पण मॅम ऍक्च्युली हातावर थंड एनर्जी जाणवली आणि एक अंगावर असा पूर्ण काटा येऊन जातो ना, तसं झालं. आणि कलर्स मध्ये ब्लू आणि पिंक कलर असं एकदम फ्लॅश होऊन गेलं. अरे वा, खूपच छान, खूप छान. बघा, एका मेडिटेशन मध्ये एंजलने, आणि आज जेवढे पण लोक आहेत ना ह्या वर्कशॉप मध्ये, आज तुम्हाला बघा, तुम्ही कुठेतरी तुम्हाला ट्रिपल नंबर दिसणार आहेत. एंजल तुम्हाला काहीतरी मेसेज देणार आहे, तो तुम्हाला ओळखायचा आहे. कुठेतरी बटरफ्लाय तुमच्या जवळ दिसणार आहे, तुमच्या आजूबाजूला दिसणार आहे. किंवा जसं फेदर, कधी छोटं फेदर मिळालं तर समजायचं बेबी एंजलचं आहे, आणि जर मोठं फेदर मिळालं तर समजायचं एंजलचं आहे. तर आपल्या लाईफ मध्ये बघा, इतकी सुंदर तुम्हाला सर्वांना एनर्जी जाणवली आहे. ओके, तर आपल्याला आपल्या लाईफ मध्ये जसा हेल्थचा प्रॉब्लेम असेल, तर अजून आहे का कोणाचं विचारायचं? येस, थांबा, अजून त्यांचे हे घ्यायचे राहिले आहे. विद्या मॅडम बोला. नमस्ते मॅडम. नमस्कार. मला सगळे न्यूबॉर्न बेबी दिसलं. अच्छा, आज बेबी एंजलच कनेक्ट झालाय का सगळ्यांशी? हो, म्हणजे अरे जसं वा, हॉस्पिटलमध्ये छान. फर्स्ट डे बेबी असतात ना, त्या दिसल्या मॅडम. अरे वा, त्याचे काय खूप संकेत छान. आहेत? नाही, हे बघा, ते आपल्या हातात नसतं. आपल्याशी कोणती एंजल कनेक्ट होणार आहे हे आपल्या हातात नसतं. आपल्या बरोबर, आता बघा, एंजल्स पैकी 15 एंजल्स असतात.
ते आपल्यासाठी एंजल्सचे ना असे डिपार्टमेंट असतात. ओके, तर जसं आपल्याला इलेक्ट्रिसिटीचा प्रॉब्लेम असेल तर आपण कोणत्या डिपार्टमेंटकडे जातो? इलेक्ट्रिशियन. हा, येस. आपल्याला जर मोबाईलचा प्रॉब्लेम आहे तर आपण मोबाईलच्या मेन ऑफिसला जातो. ओके, तर आपल्याला जर पाण्याचा प्रॉब्लेम असेल तर आपण पाण्याचं जिथं हे असतं त्या मेन ऑफिस मध्ये जाऊन तिथं तो प्रॉब्लेम सांगत असतो. तर जसं एंजल्सच्या पण 15 एंजल्स ह्या खूप महत्वाच्या आहेत. तर त्या प्रत्येक एंजलचे वेगवेगळे कामं राहतात. का तुमचा प्रॉब्लेम काय आहे, मग ती एंजलला आपण तिथे सांगणार आहोत. मग त्या एंजल बरोबर तुमचं कनेक्शन स्थापित करायचं. जे पण लोकांचं रेकी झालेलं आहे तर त्या लोकांना एंजल रेकीचे जे सिम्बॉल आहेत त्या सिम्बॉल बरोबर देखील मी कनेक्ट करून देत असते. का त्यांनी नुसतं त्या एंजलच्या नावाबरोबर तो सिम्बॉलचं जरी उच्चारण केलं तरी देखील तुम्हाला रेकीची आणि याची एंजलची एनर्जी मिळते आणि एंजल बरोबर तुमचं जे कनेक्शन आहे ते खूप छान स्ट्रॉंगली कनेक्ट होतं. असं नाही का ज्यांचं रेकी नाही झालंय त्यांच्या बरोबर पण नाही होत, त्यांचं तर होतच, पण रेकी ज्यांचं झालंय त्यांना डबल ती एनर्जी मिळत असते. ओके, मृणाली म्हस्के मॅडम माईक ऑन करा. तुमचा कॅमेरा पण ऑन करा आधी. मृणालिनी म्हस्के मॅडम. कारण मला नेटवर्क इश्यू आहे. बरं, हॅलो. ठीक आहे. मला डोक्यापासून कमरेपर्यंत पूर्ण एकदम एनर्जी अशी खूप स्ट्रॉंग जाणवली. अरे वा, खूप छान. व्हायब्रेशन एकदम फुल व्हायब्रेशन होत होतं. येस, व्हेरी गुड. खूपच छान एनर्जी मिळाली तुम्हाला. येस, व्हेरी गुड. हे बघा, आता आपण पुढे बघूया. सगळ्यांना छान अनुभव आलेला आहे मेडिटेशनचा, असं आपण पकडूया आणि आता पुढे बघूया. तर आपल्या हेल्थचे जे प्रॉब्लेम आहेत त्याच्यासाठी आपण आर्क एंजल रफाएलला बोलवणार आहोत. यांचे नावं जरा आज तुम्हाला ऐकताना वेगळे वाटणार आहेत, पण नंतर आपल्या तोंडात बसून जातात आणि आपल्याला पटापट यायला लागतात ते. ओके, त्याच्यानंतर आपला जो मनीचा प्रॉब्लेम आहे त्याच्यासाठी आपण आर्क एंजल एरियलला बोलवणार आहोत. त्याच्यानंतर आपले रिलेशनशिप संबंधीचे जे काही प्रॉब्लेम आहेत त्याच्यासाठी आर्क एंजल चॅम्युअलला आपण कॉल करून बोलवणार आहोत. त्याच्यानंतर प्रोटेक्शन साठी आर्क एंजल मायकल. आपलं जेही प्रोटेक्शन आहे त्याच्यासाठी आपण आपल्या मुलांसाठी, फॅमिलीसाठी, घरासाठी, सर्वांसाठी आपण आर्क एंजल मायकलला बोलवणार आहोत. आणि ज्यांनाही करिअरसाठी आपल्याला जे करिअरचे प्रॉब्लेम आहे त्याच्यासाठी आपण एक आर्क एंजल गॅब्रिएलला बोलवणार आहोत. आणि आपल्यावरची जी पण काही निगेटिव्हिटी आहे ती रिमूव्ह करण्यासाठी आपण आर्क एंजल मायकल आणि आर्क एंजल झाडकिल यांची मदत घेणार आहोत. असे हे सगळे एंजल्स आहेत. त्यांची नावं तुम्हाला आज ऐकताना जरा वेगळी वाटतील, पण ज्या वेळेला आपण शिकतो तेव्हा आपण त्यांच्याशी खूप सुंदर पद्धतीने कनेक्ट होत असतो. आजपासून तुम्हाला ही एंजलची प्रत्यक्ष ऊर्जा अनुभवायला मिळालेली आहे आज. याचा अर्थ तुमचा जो दरवाजा आहे तो आधीपेक्षा जास्त ओपन झालेला आहे एंजलशी कनेक्ट होण्यासाठी. आजपासून एंजल तुमच्या सोबत चालतात आहेत. फक्त तुम्हाला डेली त्यांना कॉल करायचा आहे, प्रेमाने, विश्वासाने आणि आदराने. त्या तुमच्या मदतीला धावून येणार आहे. त्या तुम्हाला प्रत्येक ठिकाणी मदत करणार आहेत एंजल्स. ओके, येस. अजून विद्या नागरे मॅडम माईक ऑन करा. काय म्हणता? माईक ऑन करा आधी तुमचा. आवाज नाही येते मॅडम तुमचा. माईक ऑन करा. हा, मला 777 नंबर सारखा दिसतो. कधी कधी दिवसात तर तीनदा सुद्धा दिसतात. अरे वा, खूप सुंदर. तुम्ही देवाची जास्त भक्ती करतात का? हा, करते. येस. येस, आध्यात्मिक नंबर आहे 777. आध्यात्मिक. येस, आणि आध्यात्मिक. कधी कधी तीनदा सुद्धा दिसतो मला. मी तेच म्हटलं आपल्याला हा नंबर किती सारखा दिसतो. येस येस, आध्यात्मिक नंबर आहे. आणि जे ईश्वर आहे तुमच्या प्रश्नाचं आध्यात्मिकरित्या तुम्हाला काही उत्तर देऊ इच्छित आहे म्हणून तुम्हाला तो अच्छा, नंबर हा. दाखवत आहे, पण तुम्हाला त्याचं मिनिंगच माहित नाही का काय आहे. जसं आता 444 नंबर आपल्याला दिसत असेल तर एंजल आपल्या बरोबर आहेत. एंजल आपल्या बरोबर आहे. आणि जर तुम्ही कुठे बाहेर जाता आहेत फॅमिली बरोबर तर एंजलला आपण सांगितलं का एंजल आम्ही इथे ह्या प्रवासाला निघालो आहेत,
माझ्या या वाहनाला, माझ्या पूर्ण फॅमिलीला तू प्रोटेक्शन दे आणि तू पण आमच्या सोबत चल, बैस माझ्या बरोबर, माझ्या जवळ बैस. चल आज आपल्याला आज इथे जायचं आहे, आज आपण हा प्रवास करणार आहोत, आज ही आपण ट्रिप एन्जॉय करणार आहोत. चल चल तू पण माझ्या सोबत चल. आणि आपल्याला सगळ्यांना सुरक्षित परत घरी यायचं आहे. बस एवढंच बोलून आपल्याला एंजलला थँक्यू थँक्यू थँक्यू, म्हणजे आपलं काम होण्याच्या आधीच आपण एंजलला थँक्यू 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 पण बोलणार आहोत. ओके, मॅम 222 काय मिनिंग आहे? हे आता आपण क्लासमध्ये बघूया ना सगळं. 1 ते पूर्ण मी तुम्हाला अच्छा. 0 पर्यंतचे नंबर सांगणार ओके आहे. ओके ठीक आहे. 11 ओके दिसता असेल तर डेली हा नंबर दिसतो. येस, प्रत्येक नंबरचं मिनिंग आहे. आणि तुम्हाला मी एकच सांगते का जेव्हाही तुम्हाला हे नंबर दिसतील तर तेव्हा फक्त तुम्हाला जमलं तर आपल्या हृदयावर स्पर्श करा हाताने किंवा डोळे बंद करून फक्त आपल्या मनातली इच्छा एंजलला बोला. आणि आपली इच्छा पूर्ण होण्याआधीच तिला थँक्यू 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 करा. त्या वेळेला, त्या मिनिटाला जर तुम्हाला तो हे मिळाला, आता समजा एकाने प्रश्न विचारला, मॅडम 11 हा टाइम दिसतो, सारखा हा नंबर दिसतो आहे. आज तुम्ही बघा, आज आज आणि उद्या तुम्ही बघाल, जेव्हाही मोबाईल ओपन कराल तर तुम्हाला 444 दिसणार आहे, 333 दिसणार आहे, 4 टाइम 1 दिसणार आहे. हे नंबर्स तुम्हाला आता जाणवणार आहेत. ओके, तर एंजल तुम्हाला काहीतरी मेसेज देता आहे. तर तुमचा जो आध्यात्मिकतेचा किंवा एंजलशी जोडण्याचा जो दरवाजा आहे तो आता मी आज ओपन करून दिलेला आहे. आता तुम्हाला एक स्टेप पुढे यायची आहे त्याच्यासाठी. ओके, अजून प्रश्न आहेत. 1 मिनिट, आपण प्रश्न पण घेऊया सोबत सोबत. अर्चना मॅडम बोला. कशा आहात अर्चना मॅडम? खूप दिवसात दिसल्या खूप छान. दिवाळीनंतर. खूप छान मॅम, तुमच्यामुळे म्हणजे आहे सगळं चालू आहे आता प्रॅक्टिस वगैरे अच्छा अच्छा, ओके ओके, बोला काय म्हणता? मला ना मॅम म्हणजे मी गाडीवर निघाली ना, मला सगळे म्हणजे एंजल नंबर 8 टू म्हणजे 1 नंबर 2 नंबर म्हणजे 4 तर इतक्या वेळा दिसतो, 4 वेळा, खूप 4 वेळा दिसतो. आणि ती 4 टाइम 4 टाइम्स 333 दिसलं होतं. मला मिनिंगच माहित नाहीत मॅम. तर म्हणजे 4 टाइम्स 3 पण दिसतो. म्हणजे येस, काही नंबर 4 टाइम्स पण दिसतात. 7 नंबर, हा 7 पण खूप 3 वेळा, 777 आहे ना, हा पण खूप वेळा दिसतो. म्हणजे खूप वेळा हे सगळे नंबर्स दिसतात मॅम. येस, मग तेच तर मी आता तुम्हाला सांगितलं. नंबर ह्याचे हे साईन आहे एंजलचे, याच्यापेक्षाही अजून भरपूर साईन आहेत. का तुम्ही बसलेले आहात आणि मंद सुगंध तुमच्या आजूबाजूने जाणार आहात, का तो स्प्रे, तो डिओ आपल्या घरात नाहीये. आपल्याला माहिती असतं आपल्या घरात कोणता आहे आणि काहीतरी एक वेगळा सुगंध आपल्या आजूबाजूने एका सेकंदासाठी जातो. तर एंजल्स आपल्या आजूबाजूला आहे, हे आपल्याला ते एंजल सांगता आहेत का मी तुझ्या बाजूला आहे, तू माझ्याशी कनेक्ट हो. ज्यांना ज्यांना हे सर्व साईन दिसत आहेत त्यांना एंजल कनेक्ट होण्याचा तो साईन देता आहेत. आणि आपण हे सर्व क्लासमध्ये डिटेलमध्ये शिकणार आहोत का प्रत्येक नंबरचं काय मिनिंग आहे, प्रत्येक कलरच्या फेदरचं काय मिनिंग आहे. वृषाली मॅडम काय म्हणताय? मॅडम मला हा अनुभव आलेला आहे. यस, कोणता? स्प्रेचा, सेंटचा अनुभव आला? यस, माईक ऑन करा, बोला. हो मॅम. खूप सुंदर सुगंध असा घरात एकदम, म्हणजे तो वास, एवढा सुंदर वास मला कधी आलाच नसेल. आणि माझ्याकडे तसा अत्तरही नाहीये. आणि जवळपास 10 ते 15 मिनिटं तो वास येतच होता. म्हणजे मी सगळीकडे शोधलं कुठे काही आहे का असं, पण नाही, असं काहीच नव्हतं. आणि त्या दिवशी खूप सुंदर वाटत होतं मला. एकदम येस येस छान फ्रेश होत होतं. येस, बघा म्हणजे देवाला जे आपण प्रश्न विचारत असतो त्याचं आपल्याला युनिव्हर्स लगेच उत्तर देत असतो, पण आपल्यापर्यंत ते आपल्याला समजत नसतं का युनिव्हर्स मला हा मेसेज देतो आहे. ओके, तर आज तुम्हाला त्या सर्व गोष्टी कळालेल्या आहेत. तर आता तुमचं एक स्टेप पुढे तुम्हाला यायचं आहे का आपण हा जो क्लास आहे मंडे पासून स्टार्ट करणार आहोत आणि हाच टायमिंग ठेवणार आहोत 2:30चा, 2:30 वाजेचाच आपण टायमिंग ठेवणार आहोत. आणि त्या कोर्समध्ये मी तुम्हाला 2 कोर्स अजून फ्री देणार आहे बोनस म्हणून. आपला हा जो एंजल थेरपीचा जो कोर्स राहणार आहे त्याचा हा आपला कोर्स ऍडव्हान्स आणि बेसिक दोघं राहणार आहे. याच्यामध्ये तुमचे 6 अटुनमेंट होणार आहेत. ऍडव्हान्स आणि बेसिक मिळून तुमचे 6 अटुनमेंट होणार आहेत. त्याच्यामध्ये आपल्या गार्डियन एंजल बरोबर आपलं अटुनमेंट होतं. ह्या ज्या 15 एंजल्स आहेत त्यांच्या बरोबर तुमचं अटुनमेंट करून दिलं जातं. आपल्या 7 चक्रांबरोबर अटुनमेंट करून दिलं जातं.
आणि बाकीची मी आता तुम्हाला पुढे क्लासमध्ये सांगते. सगळंच इथे सांगितलं तर तुम्हाला इंटरेस्ट नाही राहणार क्लासमध्ये. तुम्ही म्हणाल मॅडम हे सगळंच माहिती आहे आम्हाला, हो ना? तर त्याच्या सोबत आपण 2 कोर्स बोनस म्हणून तुम्हाला मी देणार आहे आणि त्या कोर्सच्या थ्रू तुमचा इन्कम सोर्स पण चालू होणार आहे. त्यातला पहिला कोर्स आहे का आपला कोकोनट डाउझिंग. कोकोनट डाउझिंग आपल्या हातामध्ये, रेकीच्या क्लासमध्ये मी पेंडुलम डाउझिंग हा कोर्स फ्री देते आणि याच्यामध्ये एंजल मध्ये आपण शिकतो का कोकोनट डाउझिंग आपल्या हातामध्ये नारळ पूर्णपणे उभं राहतं, एवढी एनर्जी आपली त्याच्याशी कनेक्ट होते. याच्यात ज्यांचं रेकी झालंच आहे असं काहीही संबंध नाहीये का रेकीचा कोर्स झालेलाच पाहिजे. ज्यांचाही रेकीचा कोर्स झालेला नाहीये त्यांना सुद्धा ही एनर्जी पूर्णपणे जाणवणार आहे आणि ज्यांचा झालेला आहे मग तर ते आपण म्हणू का मग तर खूपच छान आहे त्यांना. ओके, ते लवकर कनेक्ट होणार आहेत. तर आपला जो कोकोनट डाउझिंग आहे त्याचा उपयोग काय आहे आपल्या लाईफमध्ये? तर सर्वात पहिले आपल्या घराची आपण एनर्जी चेक करू शकतो. बाहेर 2100 रुपये 11,000 रुपयापर्यंत याचे घेतात चार्जेस. आपल्या घराची एनर्जी चेक करून देण्याचे चार्जेस बाहेर खूप मोठी अमाउंट आहे. ती आपण स्वतः शिकून आपल्या घराची एनर्जी कितीही वेळा चेक करू शकतो आणि कोकोनटचा खर्च 20 रुपये ते 25 रुपये आहे आपल्याला. तेवढ्या एका नारळावर आपण आपल्या घरातली एनर्जी चेक करू शकतो आणि जर तुम्हाला बाहेरचे क्लायंटही मिळाले तर तुम्ही ते सुद्धा चेक करून देऊ शकता. अगदी बोरिंगला पाणी कुठे लागणार आहे ते तुम्ही चेक करू शकणार आहात. कोणाचं शेत जमीन आहे, त्यांना विहीर खोदायची आहे, पाणी कुठे लागतं आहे, नवीन घर बांधायचं आहे, तिथे पाणी कुठे लागतं आहे, बोर बनवायची आहे, तर ते सुद्धा तुम्ही शोधून देऊ शकता. इथपर्यंत तुमची एनर्जी येणार आहे आणि याच्यामुळे तुमचा इन्कम सोर्सच तिथे वाढणार आहे. ओके, आणि सर्वात महत्वाचं तर आहे की आपल्या घराची एनर्जी आपण कितीही वेळा चेक करू शकतो. आपल्या घराचा पाण्याचा जो स्रोत आहे तो योग्य जागेवर आहे का हे सुद्धा आपण चेक करू शकतो. कारण पाणी म्हणजे एनर्जी आहे. जसं या पृथ्वीवर 70% पाणी आहे तसं आपल्या शरीरातही 70% पाणी आहे. मग या पृथ्वीवरच्या 70% पाण्याला अमावस्या पौर्णिमेला जो समुद्र आहे त्याला भरती आहोटी येते, एवढा मोठा समुद्र हलतो त्या अमावस्या पौर्णिमेला. तर मग आपल्या शरीरातलंही 70% पाण्यावरच्या एनर्जी वरही काहीतरी त्याचा परिणाम होत असेल का नाही? ओके, एनर्जी ही पॉझिटिव्ह असते आणि निगेटिव्ह असते. आणि हे जे कोकोनट डाउझिंग आहे याच्याने तुम्ही समोरच्या व्यक्तीचे 7 चक्र देखील बॅलन्स आहे का इम्बॅलन्स आहे ते देखील चेक करू शकतात. हे सर्व असा भरपूर त्याचा सिलेबस आहे, तो मी तुम्हाला इथे थोडक्यातच सांगितला. तो खूप छान आहे. त्याच्यानंतर दुसरं मी शिकवणार आहे तुम्हाला त्याच्यामध्ये फ्री जो बोनस मध्ये देणार आहे तो एंजल कार्ड रीडिंग. जसं एंजलचे टॅरो कार्ड आपलं टॅरो कार्ड माहितीये, सगळ्यांनी ऐकलेलं असेलच. त्याचप्रमाणे एंजलचे देखील कार्ड असतात. एंजल कार्ड रीडिंग मी तुम्हाला शिकवणार आहे. त्याच्यामधून तुम्ही रोजचा आपला आजचा दिवस कसा राहणार आहे, तुम्ही एखादी महत्वाच्या कामासाठी जात आहात तर तुम्ही जर स्वतःचं आजचं दिवसाचं कार्ड बघितलं का आज माझं हे काम कसं होणार आहे आणि सक्सेस होणार आहे, काय होणार आहे हे तुम्हाला दिवसभरात सगळं समजून जाणार आहे. आणि याच पद्धतीने तुम्ही बाहेरचे क्लायंट देखील तिथे घेऊ शकतात. ओके, आणि एंजलचा जो क्लास आहे याच्यामध्ये तुम्हाला दुसरं सामान काहीच लागत नाही. फक्त अटुनमेंटच्या वेळेला तुम्हाला मेणबत्ती लागते. आपल्या ज्या 6 अटुनमेंट आहे तर तुम्हाला 6 मेणबत्त्या व्हाईट कलरच्या लागतात. प्रत्येक अटुनमेंटला आपण एक मेणबत्ती लावतो आणि त्यांना नैवेद्य एंजलला आपण कनेक्ट करतो. तर नैवेद्य दाखवण्यासाठी एखादी चॉकलेट, थोडी साखर, असं थोडस आपण तिथे त्यांना ठेवू शकतो. ओके, येस. अजून तुम्हाला याच्यात काही डाऊट आहेत का ते विचारा आता. थोडं एक 333 आणि 7 बद्दल सांगते मी. यांचे प्रश्न घेऊ द्या आधी मला, थांबा. आणि कधी कधी मॅम नोटा असतात ना, नोटांचे नंबर सुद्धा येतात एंजल नंबर. येस येस येस, तुम्ही खूप छान आठवण दिली. ज्या ट्रिपलच्या नंबर असतात, तुम्ही क्लास करा किंवा नका करू, मी तुम्हाला आधीच हे काही काही पॉइंट असे सांगते का तुम्ही, कारण भरपूर माझे रेकीचे स्टुडंट आहेत तर त्याच्यामुळे मला त्यांना देणंच आहे. सगळ्या ज्या गोष्टी आहे मी त्यांना देत राहणार आहे. ओके, तर तुम्हाला
जी पण ट्रिपलची नंबर दिसेल, जी नोट तुमच्यापर्यंत येणार आहे ती सांभाळून ठेवायची आहे, ती खर्च करायची नाही. जसं 555 आला, 111 आला, 000 आला, कोणताही नंबर येऊ द्या, कोणताही नंबर येऊ द्या, तर ती नोट आपण सांभाळून ठेवणार आहोत आणि तिच्यावर आपल्या घरातले जे पैसे आहे ते ठेवत जायचे आहे. ती नोट कधीच तुमच्या घरातून खर्च होणार नाही. तिच्यावर नेहमी ती बरकत आणणार आहे. नेहमी तिच्यावरची जी गड्डी आहे पैशांची ती वाढतच राहणार आहे. ओके? येस कारण मॅम. प्रत्येकाला थँक्यू ट्रिपलची मॅम. नोट मिळत नाही. येस, तुम्ही बरं झालं मला आठवण दिली. ओके, तर ट्रिपलची जी नोट आहे आणि एखादी नोट जी आहे ट्रिपलची ती आपल्या पर्समध्ये पण ठेवायची बरकतसाठी. 786 हे नंबर तर सगळे एंजेलिक नंबर आहेत. आपण कोर्समध्ये एंजेलिक नंबर देखील शिकणार आहोत. नंतर स्विच वर्ड देणार आहेत मी तुम्हाला. का तुमच्या काही आरोग्य जसं बीपी आहे, शुगर आहे, कोणाला फिट येत आहेत, असे भरपूर प्रकारचे आहेत. ते मी तुम्हाला तुम्ही मला इथे नंबर विचारू नका. एक एक जण खाली नंबर टाकतो आहे. तर मी तुम्हाला स्विच वर्ड देणार आहेत का तुम्ही ते कसे वापरायचे आहे तुमच्या आर्थिक समृद्धीसाठी, रिलेशनशिपसाठी आणि हेल्थसाठी. आणि त्याच्यानंतर काही स्विच नंबर देखील देणार आहे का ज्यांना बीपी आहे, ज्यांना फिट येतो आहे, कोणाला आपलं वेट लॉस करायचं आहे, आपल्या घरातले सगळ्यांचे सेवन चक्र बॅलन्स करायचे आहेत आणि असे भरपूर प्रकारचे आहेत. ते देखील आपण क्लासमध्ये एक दिवस बघणार आहोत. आणि त्याच्यानंतर आपण एक अजून एनर्जीशी तुम्हाला एंजेलिक रायटिंग करून घेणार आहे मी. तर त्याच्यामध्ये ज्यावेळेला आपलं अटुनमेंट होतं, आलिशा मॅडमला जस्ट 777 नंबर दिसलेला आहे. 777 नंबरची नोट मिळाली आहे. येस, ओके, खूप छान. येस, तर तुम्हाला ती जी नोट आहे ती तुम्हाला तुमच्या पर्समध्ये ठेवायची आहे. ओके, येस. अजून आपण आता प्रश्न घेऊया, कारण काय शिकणार आहोत याच्यापेक्षा तुमचे प्रश्नच जास्त आहेत. मी एक काम करते का तो सिलेबस तुम्हाला ग्रुपवर टाकून देते. ओके, मग तुम्ही त्याच्यात बघून घ्या काय काय सिलेबस आहे. अतुल सर बोला. मॅडम ते तुम्ही म्हणाले की असं एक साईन वगैरे दिसतात तसं तसं ना माझ्या खिडकीवर एक घुबड येतं रोज रात्री. अरे तसं बापरे, मोठं आहे खूपच छान. लक्ष्मीचं वाहन आहे ते. पण एवढं कर्कश ओरडतं ना की भीती वाटते. रात्री 1-2 वाजता ते असं गॅलरीमध्ये पत्र्यावर जाळीवर असं ओरडत असतं हे घराच्या बघा, ती आजूबाजूला. कर्कश ओरडते आहे, पण एक तर ती तुम्हाला एक तर चांगला साईन देते आहे, काहीतरी तुम्हाला पुढचं काहीतरी संकेत सांगते आहे. आणि आता याचा पण अर्थ आपण ज्या वेळेला तुमचं अटुनमेंट मी घेणार आहे एंजलचं, तर त्यावेळेला तुम्हाला त्याचं साईन ते बरोबर तुम्ही त्या एनर्जीशी कनेक्ट होणार. का ते अच्छा काहीतरी दिसतं आहे. आज घुबड दिसणं म्हणजे खूप शुभ मानलं जातं. अच्छा लोक फोटो बघून त्याच्यावर खुश होतात आणि तुम्हाला जो ओरिजिनल दिसत आहे तर खूप चांगला आहे. पण ती जर ओरडते आहे तर एक तर तुमच्यावरचं संकट सांगते आहे किंवा पुढे काय होणार आहे हे ती हा. काहीतरी साईन तुम्हाला देते आहे. तर ज्या वेळेला तुम्ही एंजलच्या अटुनमेंट मध्ये कनेक्ट होणार तर त्यावेळेला त्या अटुनमेंट मध्ये ऑटोमॅटिक तुम्हाला तो मेसेज मिळणार आहे का त्या काय सांगू इच्छित आहेत तुम्हाला. कारण ते किचन मध्ये खिडकीत बसतं ना शांत बसतं आणि खूप मोठं आहे, जवळजवळ 2 फूट आहे. त्याचं अच्छा, एक मीटरचे पंख आहेत. पुढची बॉडी ग्रे कलर आहे आणि पाय आणि पंख ब्राऊन. म्हणजे दिसायला सुंदर आहे ते, पण घुबड आहे. कारण घुबडाचा चेहरा कसा भीतीदायक वाटतो ना. बाकी येस, त्याचं जी बॉडी आहे ना ती एकदम म्हणजे गोल्डन कलरचे पाय आणि असे म्हणजे सुंदर आहे एकदम व्हाईट असं. पण ते ओरडतं ना त्याचे आणि कसं होतं 8 वाजता ते दिसलं आणि ते बाहेर ओरडत असतं आणि मग रात्री 1-2 ला ना जाळीवर येतं ते खिडकीच्या आणि तिथे ओरडतं ते आणि मग घाबरून जाग येते. कारण आवाज कर्कश आहे ना त्याचा, मोठा आहे ते. तर ते येस, आम्हाला कळत नाहीये की काय साईन काय त्याचं. येस. त्याचं उत्तर तुम्हाला अटुनमेंट मध्येच बरोबर एंजलच देतील त्याचं उत्तर तुम्हाला. तुम्हाला मी अच्छा ते सांगेल अटुनमेंटच्या वेळेला का त्यांना कसा प्रश्न विचारा. अच्छा एंजलला. येस, येस. आणि आता तुम्ही जेव्हा ते एंजलची साठी प्रार्थना केली ना तेव्हा मला मी नेहमी करायचो एंजल निकिता फॉर मनी. यू हर्ड अबाउट? हा, तुम्ही येस. ऐकलं ना? हो, हो. हा. तर ते पूर्ण मला दिसलं, म्हणजे इतके दिवस दिसत नव्हतं. जस्ट मी प्रे करायचो. पण असं मी एकदा वाचण्यात आलं की ते जरा थोडं रिस्की आहे. एंजल निकिताला बोलवणं रिस्की आहे.
असं वाचलं मी हे कुठेतरी, मग मी सोडून दिलं. रिस्क मला त्याच्यासाठीच मी तुम्हाला ज्या 15 एंजल सांगणार आहेत त्या सगळ्या आपल्याला मदत करणारे आहेत, आपल्या प्रोटेक्शन साठी आहे. अशा एंजल्सशी आपण कनेक्ट होणार आहोत. ओके, मॅडम हे घुबडाच्या प्रोटेक्शन साठी सांगा काहीतरी. येस, आपण बघू ना अटोनमेंटच्या वेळेला बघूया त्याचं काय आहे. ओके, चालेल चालेल. थँक्यू येस मॅडम. येस येस. मोहिनी मॅडम बोला. आता सरांनी सांगितलं म्हणून मी सांगते. मी आहे ना आता म्हणजे मी ज्या पर्वती रोडनं जाते ना, तर म्हणजे मी संध्याकाळचं जात होतो. मला अनंत चतुर्दशीच्या 2 दिवस अगोदर आहे ना पांढरं घुबड दिसलं. आणि आहे ना म्हणजे अच्छा. इतकं म्हणजे आता सरांनी विषय काढला. आपण म्हणलो, मी ऐकलं होतं की पांढरं घुबड फार म्हणजे फार लकी असतं ते. म्हणजे असं मी मिस्टरांबरोबर गप्पा मारत होते गाडीवर आणि then मला ते दिसलं. मी त्यांना म्हटलं थांबा जरा, म्हटलं की हे कुणालाच दिसत नाही. म्हणजे इतक्या वेळेस मी आता जवळजवळ 6-7 वर्ष झालं, म्हणजे लग्नापासून जवळजवळ 15 वर्ष झालं त्या रोडनं जाते, पण कधीच दिसलं नाही. पण मला ते अनंत चतुर्दशीच्या 2 दिवस आधी ना इतकं छान दर्शन झालं ना. मी म्हटलं माझ्या मुलीला आणि मिस्टरांना म्हटलं बघा, म्हटलं याचं दर्शन कधीच होत नाही. पण ते लकी होतं माझ्यासाठी, की खरंच म्हटलं की लक्ष्मी आपल्या सोबत आहे याची आपल्याला साईन होती ती ऍक्च्युली. येस येस येस, नक्कीच. खूप छान अनुभव आला तुम्हाला. हो. खूप म्हणजे येस. मी अक्षरशः तो फोटो कॅप्चर करायचा पण प्रयत्न केला, पण ते कॅप्चर झालं नाही फोटो मुळात म्हणजे तो. अच्छा अच्छा. म्हणजे खूप इतकं शांत बसलं होतं ना ते. आणि नंतरच्या वेळेस तर नंतर मग ते आमच्यामुळे लोक पण थांबायला लागली की एक्झॅक्टली काय झालं बघायला. पण नंतर मग ते नाही हे झालं. पण खूप छान येस अनुभव होता तो. आणि पांढरं येस. घुबड म्हटल्यानंतर साक्षात म्हणजे खूपच हे खूप लकी छान मानलं एनर्जी जातं. जाणवली तुम्हाला. येस येस येस. हो. आणि त्यानंतर मी तुम्हाला कनेक्ट झाले रेकीला. येस. अच्छा 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 अच्छा. हॅलो आपण याचा पण तुमचा पण अर्थ आहे ना अटूनमेंटच्या वेळेला एंजलला विचारू का काय अजून तुला सांगायचं आहे. मॅडम, ओके. फोटो पाठवला बघा ना. फोटो पाठवलाय, फोटो आलाय का हो तुम्हाला? बघते मी. हा बघते. येस. बऱ्याच लोकांचे हँड रेज आहे. मला त्यांचे प्रश्न पण घेते. हा ओके. बोला सुप्रिया मॅडम बोला. हा मॅडम, मला ना थोडं माझं मेन्स्ट्रुअल सायकल संदर्भात खूप इश्यूज होते लास्ट 5 मंथ पासून. पण ह्या महिन्यात खूपच त्रास व्हायला लागला. म्हणजे हार्ट रेट माझे जवळजवळ 130-135 पर्यंत आहेत सध्या. कालच मी टेस्ट करून आली. आता थायरॉइड टेस्ट वगैरे सांगितली आणि रिसेंटली मला 333 नंबर दिसतोय कालपासून. आणि म्हणतात की 3 नंबर चांगला नसतो. त्याच्यामुळे नाही जास्तच असं काहीच नाहीये. एंजलचे आपले 1 पासून तर 0 पर्यंतचे जे पण नंबर आहेत ते सगळं आपल्याला चांगले साईन देतात. आता 111 जर तुम्हाला दिसला आणि तुम्ही तुमच्या लाईफ मध्ये काहीतरी नवीन सुरुवात करू इच्छित आहात का, मला आजपासून हे सुरू करायचं आहे, ते सुरू करायचं आहे, पण आपण म्हणतो आज नको उद्या करतो, उद्या नको मग जाऊ दे आता उद्या करतो, तो उद्या कधीच येत नाही. पण ज्या वेळेला 111 तुम्हाला दिसतो तर एंजल तुम्हाला काय सांगते का आजच सुरू कर, तुझ्यासाठी ही जी वेळ आहे ही खूप चांगली आहे. मला येस 333 दिसला. तर मग आता सांगते काय, माझं आता पण म्हणजे आता गोळी दिली आहे डॉक्टरने. आता पण म्हणजे कालच्या पेक्षा थोडं कमी आहे. म्हणजे अप टू 100च्या वरच असेल आता पण हार्ट रेट. पण मग ते नंबर बघितला ना आता, म्हणजे कसं ते जुनी माणसं म्हणा किंवा कोणी म्हणतं ना 3 चांगला नाही, त्याच्यामुळे ते डोक्यात आहे ना, तर ते 3-7 तर हे सगळ्यात चांगले नंबर आहे. 3 नंबर आणि 7 नंबर हे सगळ्यात चांगले नंबर आहे. तर तुम्ही मनात तसं काहीच आणू नका. एंजलचे हे सगळे नंबर आहेत ना आपल्याला खूप चांगले चांगले संदेश देत असतात. आता 3 नंबर जो आहे ना, मला वाटतं आपण ज्या वेळेला विचार करतो का मी हे करायला हवं का नको, आपले विचार असे तळ्यात मळ्यात राहतात. तर त्यावेळेला एंजल्स आपल्याला सांगतात की तू काहीतरी परफेक्ट विचार कर, घाई करू नकोस, एकाच विचारावर ठाम राहा. ओके. तसं तुमच्या मनात काही चाललं आहे का ते बघा, तुमच्याशी कनेक्ट होत आहे का ते बघा. बरोबर. ओके. ठीक. येस धन्यवाद. येस येस. विजया मॅडम बोला. विजया नागरे मॅडम काय म्हणता? माईक ऑन करा आधी तुमचा. ठीक आहे, मस्त. येस बोला. नंबरचा ऍक्च्युली मलाही उत्सुकता आहे, एक नंबर काय काय आहे त्याचे, येस काय रिझन्स असतात म्हणजे.
येस, नंबर मध्ये तर खूप आपल्या प्रश्नांची उत्तरं आपल्याला मिळतात. नंतर त्यांचे कलर्स काय राहतात ते देखील मिळतात. एक माझा अजून एक छान अनुभव सांगते. ओके, हा बोला बोला बोला. हा. एक दिवस ना आता माझे मिस्टर बाहेर गावी गेले होते काही ऑफिसच्या कामासाठी. तर मी आणि माझे दोघं मुलं आम्ही घरी होतो. पण मला रात्री झोप येत नव्हती. असं जरा थोडी भीती वाटते ना आपल्याला, का आता आपण घरी एकटेच आहोत. तर कुठेतरी आणि मला झोप लागली. मी ऍक्च्युली उशिरा झोपली. रात्री 12 वाजेला झोपली का आपल्याला शांत झोप लागेल आणि परत झोप मोडणार नाही. पण बरोबर 1 वाजेला माझी झोप परत मोडली आणि अशी झोप मोडली की मला असं वाटलं खूप मोठी रात्र झालेली आहे आणि आता पहाट होत आहे. मग मी मोबाईल मध्ये टाइम बघितला तर म्हटलं 1च वाजलाय, आत्ताशी 1 वाजलेला आहे. मग तो वेळ माझा जात नव्हता. मग त्यावेळेला कसं असतं, मग एकदा आपण त्या निगेटिव्ह एनर्जी मध्ये असं विचार करायला लागलो का आपल्याला निगेटिव्हच विचारायला लागतं. मग मी त्यावेळेला एंजलला प्रेयर केलं का आम्ही घरात एकटे आहोत, तर प्लीज तू प्रोटेक्शन म्हणून आमचं मदत कर. आम्हाला प्रोटेक्शन, आम्हाला तिघांना पण प्रोटेक्शन दे आणि माझ्या मिस्टरांनाही प्रोटेक्शन दे का ते व्यवस्थित सुखरूप त्या ऑफिसच्या त्या ठिकाणी पोहोचलेले आहेत. आणि ज्यावेळेला मग मला छान शांत झोप लागली आणि मी जेव्हा सकाळी उठली मुलीला स्कूलला सोडायला जात होती तर दरवाजाच्या बाहेर एवढा मोठा बटरफ्लाय बसलेला होता. मी जेव्हा माझा मेन डोअर ओपन केला आणि माझे मिस्टर येत नाही ते 3 दिवसापर्यंत तो एवढा मोठा बटरफ्लाय होता. असं म्हणजे त्याला बघून भीती वाटत होती की एवढा मोठा बटरफ्लाय असू शकतो का. आणि मी हे आता मिस्टर वगैरे कोणाला सांगितलं नाही का मी घाबरली होती का तुम्ही नव्हते वगैरे ते मला चिडवतील म्हणून. पण मग ज्या वेळेला मी ना माझ्या मुलीला विचारलं, म्हटलं अगं तुला पण दिसला का तो बटरफ्लाय. ती म्हणे हो आई मला पण दिसला. आणि तो 3 दिवस बरोबर एकाच जागेवर दरवाजाच्या बाहेर बसून होता. म्हणजे आपण ज्या वेळेला पूर्ण विश्वासाने आपण ज्या वेळेला एंजलची मदत घेतो ना तर ते बरोबर आपल्या मदतीला येतात. ओके, येस. वृषाली मॅडम बोला. मॅम मला पहाटे ना 3-3:30ला ना पायाला कोणीतरी हलवतं आणि उठवतं. म्हणजे असा हा अनुभव मला बहुतेक वेळा येतो, की असं वाटतं की कोणीतरी मला उठवतंय बरोबर 3-3:30 पावणे 4च्या दरम्यान. आणि हे खूप वेळा होतं. येस, 3-3:30 हा ब्रह्ममुहूर्त आहे. तुम्हाला काहीतरी पॉझिटिव्ह एनर्जी तिथे उठवत आहे. ओके. मॅम ह्या कोर्सची फी किती आहे? मला ते पण सांगा. ह्या कोर्सची जी फी आहे ती आपण आहे 5,000 रुपये. आणि त्या याच्यामध्ये तुमचं एंजलचा बेसिक कोर्स, ऍडव्हान्स कोर्स, 6 अटुनमेंट तुमचे होणार आहेत आणि त्याच्यासोबत 2 कोर्स तुम्हाला फ्री आहे. एक आहे कोकोनट डाउजिंग आणि दुसरा आहे एंजल कार्ड रीडिंग. ओके. आणि हा कोर्स आपला 1 डिसेंबर पासून चालू होतो आहे. टाइम आहे 2:30 वाजेचा. रोज 1 तास हा आपला क्लास राहत जाणार आहे. याचं रेकॉर्डिंग तुम्हाला प्रॉपर रोजचं मिळणार आहे. पीपीटी मिळणार आहे. पीपीटी पण मी क्लास झाल्यानंतर देते, क्लासच्या सुरुवातीलाच देत नाही, कारण मग तुम्ही लगेच पुढचं सगळी उत्सुकता राहते. मी जे शिकवते त्याच्याकडे लक्ष राहत नाही. क्लासच्या शेवटच्या दिवशी तुम्हाला सर्व याच्या पीपीटी मिळणार आहे. आणि दुसरं गोष्ट का तुम्ही ही बॅच जी आहे आपली एंजलची कितीही वेळा अटेंड करू शकतात. कारण जसे आपण रेकीचे जे अटुनमेंट आहे ते एकच वेळा घेतो लाईफ मध्ये. रेकी लेवल 1चं अटुनमेंट एकच वेळा घेतो, 2चं एकच वेळा घेतो, 3चं एकच वेळा घेतो, ग्रँड मास्टरचं एकच वेळा घेतो. तसं एंजलचं नाहीये. एंजलचं तुम्ही कितीही वेळा अटुनमेंट घेऊ शकतात. एंजलशी आपल्याला प्रॉपर कनेक्टिव्हिटी कितीही वेळा आपण करू शकतो. तिथे लिमिट नाहीये. तुम्ही कितीही बॅचेस अटेंड करू शकता. एकदा ग्रुपला आले का त्याच्यानंतर तुम्ही कंटिन्यू बॅचेस अटेंड करू शकणार आहात. ओके, येस येस, चालेल. चला आता आपण थांबूया. अजून प्रश्न तर बरेच आहेत आणि 73 मेसेज आहे, 74 मेसेज आहे. आता मी हे केव्हा वाचावे सांगा बरं. इतके मेसेज आलेले आहेत. तरी मला जे मेसेज दिसत होते मला राधा राणी कृष्णा दर्शन होते रोज. येस येस. सॅमसंग SM दीपाली मॅडम म्हणताय का संध्याकाळचा टायमिंग नाही का क्लासचा. सगळ्यांना जमतोय 2:30 वाजेचा टायमिंग?